तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील एखादा सदस्य अचानक आजारी पडला, जवळ सरकारी रुग्णालय आहे, पण तरीही अनेक लोक कर्ज काढून खासगी रुग्णालयात जातात. का? सरकारी रुग्णालयात उपचार स्वस्त, मोफत असतानाही लोकांचा विश्वास कमी का होत आहे? खरंच सरकारी डॉक्टर चांगले नसतात का? की समस्या डॉक्टरांची नसून संपूर्ण आरोग्य व्यवस्थेची आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण भावना बाजूला ठेवून आकडे, वास्तव आणि दोन्ही बाजू समजून घेणार आहोत. मी आहे राजेंद्र झेंडे. तुम्ही पाहता थेट वार्ता. सरकारी रुग्णालयांचे महत्व. भारतासारख्या देशात लाखो गरीब आणि मध्यमवर्गीय नागरिकांसाठी सरकारी रुग्णालये आहेत. हा जीवनाचा आधार आहेत. मोफत किंवा कमी खर्चात उपचार, मोफत औषधे, मोठ्या शस्त्रक्रिया, आपत्कालीन सेवा, लसीकरण, मातृत्व सेवा, राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम. दररोज लाखो लोक सरकारी रुग्णालयांवर अवलंबून असतात. मग विश्वास का कमी होत आहे? लांबच लांब रांगा. सरकारी रुग्णालयात अनेकदा एका डॉक्टरकडे शेकडो रुग्ण असतात. डॉक्टरांकडे प्रत्येक रुग्णासाठी पुरेसा वेळ नसतो. रुग्णांना वाटते डॉक्टर नीट तपासत नाहीत. पण प्रश्न असा आहे, डॉक्टर कमी आहेत की रुग्ण जास्त? दोन्ही गोष्टी आहेत. ग्रामीण भागात तज्ञ डॉक्टरांची मोठी कमतरता आहे. अनेक पद रिक्त आहेत. एका डॉक्टरवर प्रचंड कामाचा ताण असतो. परिणामी थकवा, चिडचिड, घाईघाई तपासणी, संवादाचा अभाव याचा थेट परिणाम विश्वासावर होतो. औषधांचा तुटवडा. काही ठिकाणी सर्व औषधं उपलब्ध नसतात. रुग्णांना बाहेरून औषधं घ्यावी लागतात. तेव्हा लोक विचारतात, सरकारी रुग्णालयात आलो तरी खर्च का? काही सरकारी रुग्णालयांनी उत्कृष्ट काम केले आहे, पण अनेक ठिकाणी अस्वच्छता, तुटलेली उपकरणे, बेडची कमतरता, शौचालयांची खराब अवस्था यामुळे नकारात्मक प्रतिमा तयार होते. रुग्णाला फक्त औषध नव्हे तर विश्वास हवा असतो. डॉक्टरांनी 2 मिनिटं समजावून सांगितले तरी रुग्ण समाधानी होतात. संवाद कमी झाला की गैरसमज वाढतात. खासगी रुग्णालयांचा प्रभाव वाढत आहे. मोठमोठ्या जाहिराती, लक्झरी इमारती, वेगवान सेवा, ऑनलाईन अपॉइंटमेंट, कॉर्पोरेट व्यवस्थापन यामुळे लोकांना खासगी सेवा अधिक चांगली वाटते. मात्र खासगी रुग्णालये स्वस्त असतातच असे नाही. सोशल मीडियाचा प्रभाव. एका चुकीच्या घटनेचा व्हिडिओ लाखो लोक पाहतात, पण हजारो यशस्वी उपचार कधीच व्हायरल होत नाहीत. यामुळे लोकांच्या मनात भीती निर्माण होते. भारतातील अनेक सरकारी वैद्यकीय महाविद्यालये आणि मोठी सरकारी रुग्णालये अत्यंत दर्जेदार सेवा देतात. अनेक जटिल शस्त्रक्रिया यशस्वी होतात. अनेक गरीब रुग्णांचे जीव वाचतात. म्हणून संपूर्ण व्यवस्था वाईट आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही. विश्वास परत कसा मिळेल? तर यासाठी सर्वप्रथम सरकारची इच्छा पाहिजे. रिक्त पदे भरली गेली पाहिजेत. स्वच्छता सुधारली पाहिजे. औषधांचा नियमित पुरवठा हवा. डिजिटल व्यवस्था वाढली पाहिजे. रुग्णांशी संवाद सुधारला पाहिजे. उत्तरदायित्व वाढलं पाहिजे. भ्रष्टाचारावर नियंत्रण आले पाहिजे. सरकारी रुग्णालयांवरील विश्वास कमी होण्यामागे एकच कारण नाही. ही समस्या डॉक्टर, कर्मचारी, सरकार, व्यवस्थापन, निधी, पायाभूत सुविधा आणि समाज अशा अनेक घटकांशी जोडलेली आहे. सरकारी आरोग्य व्यवस्था मजबूत झाली तर त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होईल. तुमच्या भागातील सरकारी रुग्णालयांचा अनुभव कसा आहे? कमेंटमध्ये नक्की लिहा. जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि थेट वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.